तर गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय। भामरागड बसस्थानक परिसरातील पाणी आता ओसरायला सुरुवात झाली आहे। तर भामरागड भागातली ही दृश्य आपण बघतोय। भामरागड तालुक्यामध्ये पर्लकोटा नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे तब्बल 100 गावांचा संपर्क तुटलेला आहे। भामरागड बसस्थानक परिसरामध्ये देखील पाणी साचलं होतं, पण ते आता ओसरायला तिथे सुरुवात झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पूर आलेला आहे। तर या संदर्भामध्ये सगळी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेश, आधी तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये या मुख्याध्यापकाचा मृतदेह आढळला, अतिशय धक्कादायक आणि वाईट बातमी, आणि त्यानंतर पर्लकोटा नदीला देखील पूर आलाय। दोन्ही बातम्यांवर आपली सविस्तर माहिती। प्रियंका, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पूर परिस्थिती दिसून येत आहे। भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल हा भामरागड हेमलकसाला जोडणारा जो आहे हा पाण्याखाली गेल्याने 100 गावे संपर्कहीन होऊन संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता। काल दिवसभरात परिस्थिती अशी होती की बसस्थानक परिसर पूर्णपणे पाण्यात होतं। या भागातल्या 25-30 घरं आणि दुकानांमध्ये पाणी गेल्यानं प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं। आता भामरागडमध्ये पाऊस थांबलेला आहे, पुराचं पाणी हळूहळू ओसरत आहे, मात्र संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। बसस्थानक परिसरातलं पाणी ओसरलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण बघितलं, मुख्याध्यापक सोमा पुंगाटी हे 2 दिवसापूर्वी शाळेमधून पल्ले येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक आहेत, ते घराकडे निघाले होते आणि त्यांनी पत्नीला फोन केला होता की मी पोहोचत आहे। त्यानंतर ते बेपत्ता झाले, त्यांचा शोध सुरू झाला। आज त्या सिम्मंपल्लीच्या नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे। वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, धक्कादायक बाब आहे। काल एक तरुणही भामरागडमध्ये वाहून गेला होता, दोघांचा मृत्यू झाला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। तेलंगणाच्या श्रीपाद एलमपल्ली आणि कडेम या 2 धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे पाणी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणारी जी गोदावरी नदी आहे। निश्चितच महेश, अतिशय दुर्दैवी ही घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाली आहे आणि त्याचबरोबर पुराचं पाणी देखील इथे वाढलेलं आहे। तर पुणे शहरातील पुलाची वाडी या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले। पुलाची वाडी परिसरामध्ये अनेक घरांमध्ये रात्रीपासून पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झालेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर घरांमध्ये देखील पाणी शिरले। तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पावसाची जी आहे ती सुरूच असलेली पाहायला मिळते आणि खडकवासला धरणातून जवळपास 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा-मुठा नदीच्या पात्रात करण्यात आलेला आहे आणि त्याचाच परिणाम पुण्यातल्या नदीपात्रात असणारी जी घरं आहेत, जी पुलाची वाडी आहे, त्या घरांमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये आता हळूहळू पाणी जे आहे काल रात्रीपासून शिरायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर खडकवासला धरणातून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळेस हे सगळं पाणी जे येतं ते भिडे पूल परिसर असेल, डेक्कन परिसर असेल आणि मुळा-मुठा नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये हे पाणी येतं आणि तिथून जे आजूबाजूची घरं आहेत नदीपात्रातली, पुलाची वाडीचा हा सगळा परिसर आहे। काल रात्रीपासून नागरिकांच्या घरात आता पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे। अनेकांना इथून बाहेर काढण्यात आले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। तर काही जणांनी आपलं सामान देखील जे आहे रोजचं लागणार आहे ते व्यवस्थित पॅक करून या पोत्यांमध्ये भरलेलं पाहायला मिळते। खरं तर दरवर्षी या सगळ्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर ज्यावेळेस पाणी सोडलं जातं, खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळेस या सगळ्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचतं। प्रशासनाकडून अजूनही याकडे कुठलंही दुर्लक्ष केलं जाते असा आरोप या नागरिकांनी केलाय। महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहेत। आपण अजून ही परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करू। पाणी आलंय काल रात्रीपासून दरवर्षी येतं बरं। हे जे नागरिक आहेत नाजी इथंच राहतात, आम्ही तिकडे राहतो। बरं, पाणी येतच का दरवर्षी? दरवर्षी पाणी येतं। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर या संदर्भातील सगळे अपडेट्स पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक।